आता आईचा संकल्प मुलगा आयु रणधीर जाधव यांच्या सुवर्ण महोत्सव उत्साहात साजरी। याबाबत दुखते असे की धुळे नंदुरबार जिल्हा पोलीस सोसायटी मुख्य लिपिक रणधीर खंडू जाधव यांचे 50 वर्षे वय पूर्ण झाल्याने अभिष्ट चिंतन सोहळा सुवर्ण महोत्सव अतिशय उत्साहात साजरी करण्यात आला। त्यात प्रामुख्याने जन्मदाता आईकडूनच मुलाचा वाढदिवस हा 50 वर्षे पूर्ण झाल्यानंतर अतिशय उत्साहात साजरी व्हावा अशी संकल्पना आईच्या मनात होती आणि ती साध्य करण्यासाठी सदर हा सुवर्ण महोत्सव पार पडला। धुळे शहरातील अशोकनगर जमनागिरी रोड मातृ आशीर्वाद प्लॉट नंबर 29 येथील रणधीर जाधव यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात नाचत गाजत पार पडला। वाढदिवस साजरा करण्याआधी सुरुवातीला आज दिनांक 5 मे 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता संपूर्ण अशोकनगर परिसरात भव्य अशी बग्गीवरून आयु रणधीर जाधव यांची भव्य मिरवणूक वाजत गाजत नाचत पारंपरिक वाद्यासह मिरवणूक काढण्यात आली। याच ठिकाणी संगीत गीतांचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला। तसेच 8 वाजता भव्य स्वरूपात वाढदिवस हा केक कापून या ठिकाणी साजरा करण्यात आला। तर यावेळेस आयु रणधीर खंडू जाधव यांनी सर्व नागरिक जनतेला सुवर्ण महोत्सव सोहळ्यानिमित्त संदेश दिला असून ज्यात प्रामुख्याने मुलांनी आपल्या आई वडिलांना त्यांचा सांभाळ अतिशय चांगल्या रीतीने करावा, त्यांची सेवा करावी व त्यांना वृद्धाश्रम अनाथ आश्रम येथे न टाकता आपले ऋण फेडण्यासाठी त्यांची सेवा करावी असाही संदेश या माध्यमातून दिला आहे। या कार्यक्रम प्रसंगी या सुवर्ण महोत्सवासाठी श्रीमती गुंताताई खंडू जाधव, आयुष्यमती मीनाक्षी रणधीर जाधव, आयु विश्वासराव खंडू जाधव, आयुष्यमती गीता विश्वासराव जाधव, लक्ष्मीकांत खंडू जाधव, मिलिंद कुमार खंडू जाधव, शंतनू विश्वासराव जाधव, रत्नदीप रणधीर जाधव, रत्नसागर रणधीर जाधव, निशिकांत रणधीर जाधव, प्रियंका विश्वासराव जाधव, रितिका विश्वासराव जाधव व संपूर्ण जाधव परिवाराने या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले। तर या सुवर्ण महोत्सव निमित्त या ठिकाणी अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी विविध संघटना पदाधिकारी यांनी आयु रणधीर जाधव यांना त्यांच्या सुवर्ण महोत्सव प्रसंगी अभिष्ट चिंतन सोहळ्या प्रसंगी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव, मित्र परिवार, आतेष्ट नातलग उपस्थित होते। माझे वाढदिवस आतापर्यंत अशोक शाळा अनाथ किंवा इतर ठिकाणी मी अंतदान करत
परंतु मागच्या वर्षी माझ्या आईची माझ्या फॅमिलीची इच्छा होती की आपण आज 50वा वाढदिवस एकदम गडाग्यात करून सर्व नातेवाईक परिवार मित्र परिवार यांना एकत्रित करून आम्ही म्हणून माझ्या आईची इच्छा होती की केवळ त्याची प्रबळ इच्छा होती म्हणून आज कार्यक्रम करणार नाही. तर मी आजकाल तेच केलं तरी सकाळी मी अन्नदान वगैरे करून आलो नाही. त्यानंतर आईची इच्छा होती की जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत माझी मिरवणूक काढायची माझ्या दारापासून, तर विरोध वगैरे न्यायचं आणि अशा थाटामाटात हा 50वा वाढदिवस साजरा करायचा. आज मी आईची इच्छा पूर्ण केली आणि ती आज माझ्याजवळ आहे. तेच माझं खूप मोठं भाग्य आहे. आपल्या आई वडिलांचं अशी एक सेवा करायला पाहिजे, त्यांच्या ज्या इच्छा आमच्या आहेत त्या पूर्ण करायला पाहिजे. जे आपल्याला 9 महिने पोटात ठेवून थोडं लहानाचं मोठं करून ती आज आपल्याला चालायला पुण्यापासून तो नोकरीवर लावायपर्यंत ती आज मदत करते आणि आपण त्याच आई वडिलांना कुठेतरी आश्रमशाळेत म्हणा किंवा कुठेतरी आपण इतरत्र ठिकाणी ठेवून देतो. प्लीज असं न करता की असं एक काहीतरी उदाहरण घ्या आपल्या समाजाचं आणि त्या पद्धतीने असे कार्यक्रम घडून कधी आणले तर त्यांचा सहभाग हा नक्कीच तुम्हीच असणार.